नाही, यामध्ये आता निवडणुका मुक्त वातावरणामध्ये व्हायला पाहिजे अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे, विशेषतः काँग्रेस पक्षाची. परंतु या ठिकाणी हे जे काही BLO नेमलेले आहेत ते प्रायव्हेट BLO आहेत. खरं म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीनं हे BLO नेमण्याची गरज नव्हती. महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मार्फतच BLOची नियुक्ती झाली पाहिजे होती. याच्यामध्ये काय झालं आहे की प्रायव्हेट BLO या ठिकाणी वेगवेगळ्या पार्टीचे बसवलेले आहेत. आता एक NCP नावाची पार्टी आहे. या पार्टीनं काय केलेलं आहे, जो BLO त्या ठिकाणी बसवलेला आहे तो मोबाईल ॲप घेऊन बसलेला आहे आणि त्या मोबाईल ॲपमध्ये फक्त NCP याच पक्षाचं उमेदवार आणि त्याचं चिन्ह हे दाखवलं जातं. आणि ती बाई जी काय BLO म्हणून बसलेली आहे ती सकाळपासनं येणाऱ्या मदतीसाठी येणाऱ्या लोकांना डायरेक्ट ते मोबाईल ॲप दाखवते. याचा अर्थ महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या एरियामध्ये कोणालाही तसं करायची परवानगी निवडणूक आयोगानं दिलेली नसताना BLOच अशा पद्धतीनं जर करत असेल तर इथला जो कोणी उमेदवार असेल त्याची उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी अनेक उमेदवारांनी केलेली आहे. आणि मी मागणी करतो, नाही आता मी सिनियर इन्स्पेक्टर ऑफ पोलीस इथले यांच्याशी बोललेलो आहे. निवडणूक अधिकारी कोण इथला आहे त्याच्याशी मी बोललेलो आहे आणि त्यांनी सांगितलं की हे चुकीचं झालेलं आहे सगळं, आम्ही या संबंधामध्ये तात्काळ कारवाई करू अशा पद्धतीनं. आता ज्यांनी काही केलेलं आहे ते पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहेत आणि पोलिसांनी आणि निवडणूक आयोगानं तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी. आणि त्याचबरोबर बाकीच्या सर्व उमेदवारांची मागणी आहे की त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी.